नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका आजाराबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामुळे लाखो लोक त्रस्त आहेत. पण अनेकांना त्याचे खरे कारण माहीत नसते. काही लोकांना अचानक रात्री पायाच्या अंगठ्यामध्ये इतकी तीव्र वेदना सुरू होते, की त्यांना झोपेतून उठावे लागते. काहींना गुडघा किंवा घोटा सुजतो. काही लोकांना चालताना त्रास होतो. अनेक वेळा रक्त तपासणीत युरिक ॲसिड वाढले आहे, असे सांगितले जाते. मग प्रश्न पडतो, की युरिक ॲसिड म्हणजे नेमके काय? ते का वाढते? ते वाढले तर शरीरात काय बिघडते? आणि गाऊट म्हणजे काय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं अत्यंत सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण आहार, व्यायाम, जीवनशैली आणि होमिओपॅथीची भूमिका याबद्दल देखील सविस्तर चर्चा करणार आहोत. सांध्यातील वेदना हा आजार नसतो, तर शरीरानं दिलेला इशारा असतो. युरिक ॲसिड म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये दररोज लाखो पेशी तयार होतात आणि लाखो पेशी नष्ट देखील होतात. या पेशींमध्ये DNA आणि RNA नावाचे महत्त्वाचे घटक असतात. या घटकांमध्ये प्युरिन नावाचे रासायनिक पदार्थ असतात. जेव्हा या पेशींचे विघटन होते किंवा आपण प्युरिन जास्त असलेले अन्न खातो, तेव्हा त्यापासून युरिक ॲसिड तयार होते. युरिक ॲसिड तयार होणं ही शरीराची पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. सामान्य परिस्थितीत हे युरिक ॲसिड रक्तामध्ये फिरते आणि त्यानंतर मूत्रपिंड त्याला फिल्टर करून लघवीमार्फत शरीराच्या बाहेर टाकतात. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा शरीरामध्ये युरिक ॲसिड जास्त प्रमाणात तयार होते किंवा मूत्रपिंड ते पुरेशा प्रमाणात बाहेर टाकू शकत नाहीत. अशा वेळी रक्तातील युरिक ॲसिडची पातळी वाढू लागते. युरिक ॲसिड का वाढते? अनेक लोकांना वाटते की फक्त मांसाहार केल्यामुळे युरिक ॲसिड वाढते. परंतु सत्य हे आहे की यामागे अनेक कारणे असू शकतात. सर्वप्रथम आपण आहाराबद्दल बोलूया. जर एखादी व्यक्ती वारंवार लाल मांस, अवयवांचे मांस, काही प्रकारचे समुद्री मासे, जास्त प्रमाणात जंक फूड, बेकरी पदार्थ किंवा साखरयुक्त शीतपेये घेत असेल, तर युरिक ॲसिड वाढण्याची शक्यता वाढते. विशेषतः फ्रुक्टोज असलेली कोल्ड्रिंक्स आणि पॅकेज ज्यूस युरिक ॲसिड वाढवण्यासाठी जबाबदार ठरू शकतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लठ्ठपणा. जेव्हा शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठते, तेव्हा शरीराची चयापचय प्रक्रिया बिघडते आणि युरिक ॲसिडचे प्रमाण वाढू शकते. व्यायामाचा अभाव, सतत बसून काम करणं, झोपेचा अभाव, ताणतणाव यांचाही यामध्ये मोठा वाटा असतो. काही वेळा किडनीचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईडचे विकार किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम यांमुळे देखील युरिक ॲसिड वाढू शकते. शरीरात नेमके काय घडते? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. युरिक ॲसिड वाढले तर नेमके काय होते? हे समजण्यासाठी एक साधे उदाहरण घेऊया. जर तुम्ही एका ग्लास पाण्यामध्ये खूप जास्त साखर मिसळली, तर एका मर्यादेनंतर ती विरघळत नाही. ती खाली स्फटिक स्वरूपात जमा होऊ लागते. अगदी त्याच प्रकारे रक्तामध्ये युरिक ॲसिड खूप वाढले की त्याचे सूक्ष्म स्फटिक तयार होऊ लागतात. हे स्फटिक प्रामुख्याने सांध्यांमध्ये जमा होतात. विशेषतः पायाच्या अंगठ्यामध्ये, घोट्यामध्ये, गुडघ्यामध्ये आणि पायाच्या बोटांमध्ये हे जास्त प्रमाणात दिसून येतात. जेव्हा हे स्फटिक सांध्यांमध्ये जमा होतात, तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा त्यांना परकीय पदार्थ समजते आणि त्यांच्यावर हल्ला करते. यामुळे त्या भागामध्ये तीव्र दाह निर्माण होतो. हाच दाह म्हणजे गाऊट अटॅक. गाऊटची लक्षणे. गाऊटची सुरुवात अनेकदा अचानक होते. अनेक रुग्ण सांगतात की रात्री झोपताना सर्व काही ठीक होते, पण मध्यरात्री अचानक पायाच्या अंगठ्यामध्ये असह्य वेदना सुरू झाल्या. वेदना इतक्या तीव्र असू शकतात की चादरीचा हलका स्पर्श देखील सहन होत नाही. सांधा लाल होतो, गरम वाटतो आणि खूप सुजतो. चालताना त्रास होतो. बूट घालणे कठीण होते. काही रुग्णांमध्ये घोटा, गुडघा किंवा मनगट देखील प्रभावित होऊ शकते. काही वेळा ताप आल्यासारखे वाटू शकते. वारंवार गाऊटचे झटके येत राहिल्यास सांध्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. काही रुग्णांच्या कानावर, बोटांवर किंवा कोपराजवळ
तोफाय नावाच्या गाठी तयार होतात. कोणत्या तपासण्या कराव्यात? युरिक ॲसिडची समस्या समजून घेण्यासाठी फक्त एकच रक्त तपासणी पुरेशी नसते. सेरम युरिक ॲसिड तपासणी केली जाते. यासोबत CBC, ESR, CRP, किडनी फंक्शन टेस्ट, ब्लड शुगर आणि लिपिड प्रोफाइल यासारख्या तपासण्या करणे उपयुक्त ठरते. जर सांध्यांमध्ये दीर्घकालीन त्रास असेल तर एक्स-रे किंवा अल्ट्रासाऊंड देखील आवश्यक ठरू शकतो. आहाराचे महत्त्व. मित्रांनो, गाऊटच्या उपचारामध्ये औषधांइतकीच महत्त्वाची भूमिका आहाराची असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणे. जेव्हा आपण पुरेसे पाणी पितो, तेव्हा किडनीला युरिक ॲसिड बाहेर टाकणे सोपे जाते. दिवसभरात साधारण 2.5 ते 3 लिटर पाणी घेण्याचा प्रयत्न करावा. ताजी फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्ये, मूग, मटकी, ताक, लो फॅट दूध आणि दही यांचा आहारामध्ये समावेश करावा. संत्री, मोसंबी, पेरू आणि चेरी यांसारखी फळे उपयुक्त मानली जातात. दुसरीकडे शीतपेये, पॅकेज ज्यूस, दारू, जंक फूड आणि अतिसाखर यांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. तुमच्या ताटात जे वाढते त्यावरच तुमच्या सांध्यांचे आरोग्य अवलंबून असते. व्यायामाची भूमिका. दररोज नियमित चालणे हे सर्वात सोपे आणि प्रभावी औषध आहे. 30 ते 45 मिनिटे चालणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा योग करणे यामुळे वजन नियंत्रणात राहते. वजन कमी झाल्यामुळे युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. होमिओपॅथीची भूमिका. होमिओपॅथीमध्ये फक्त रक्तातील युरिक ॲसिडचा आकडा पाहून उपचार केले जात नाहीत. रुग्णाची संपूर्ण प्रकृती, मानसिक स्थिती, खाण्यापिण्याच्या सवयी, झोप, ताणतणाव, वारंवार होणारे गाऊटचे झटके आणि इतर आरोग्य समस्या यांचा सखोल अभ्यास केला जातो. यामुळे प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार योजना तयार केली जाते. होमिओपॅथीचा उद्देश केवळ वेदना कमी करणे नसून रुग्णाचे एकूण आरोग्य सुधारणे, वारंवार होणाऱ्या तक्रारी कमी करणे आणि जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हा असतो. मित्रांनो, युरिक ॲसिड हा फक्त एक रिपोर्ट नाही. तो तुमच्या शरीराने दिलेला एक महत्त्वाचा संदेश आहे. योग्य आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन यामुळे गाऊटचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. जर तुम्हाला युरिक ॲसिड वाढलेले असेल, वारंवार सांधेदुखी होत असेल किंवा गाऊटचा त्रास असेल तर योग्य सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मी डॉक्टर योगेश साळुंखे. सुयोग होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये आम्ही प्रत्येक रुग्णाचा सखोल अभ्यास करून वैयक्तिक मार्गदर्शन आणि उपचार देण्याचा प्रयत्न करतो. वेदना थांबवणे हे उपचाराचे ध्येय नाही, तर वेदना पुन्हा होऊ नयेत हेच खरे आरोग्य आहे. धन्यवाद.